नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी बेडशीट तर असतंच, परंतु तुम्ही कधी ₹1चा फुगा म्हणजे जो बलून्स असतो तो कधी या बेडशीटच्या चारही टोकांना बांधून बघितला आहे का? आणि तो बांधल्यानंतर आपल्या रोजच्या कामामध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतला आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा नवनवीन युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जुन्या कपड्यांचे काही युजेस किंवा जुन्या वस्तूंपासून आपण नवीन त्याचा फायदा कशा पद्धतीने करू शकतो, ह्या भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल. आणि आज आपण या बलून्सचे भरपूर फायदे देखील बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे लेदरच्या चप्पलसाठी, शूजसाठी किंवा तुमच्याकडे पर्स असेल, बॅग असेल त्यासाठी. तर बघा, आता आपल्याकडे समजा लेदरची जर बॅग असेल, पर्स असेल, तर ती आपण सारखं काही धुवू शकत नाहीत, कारण धुतल्यानंतर खराब होते. लेदरची चप्पल असो किंवा शूज असो, सारखं पाण्यामध्ये घातल्यानंतर ते नंतर खराब होतात. तर बघा, आज आपण याला स्वच्छ करण्यासाठी याची जी पॉलिश आहे अगदी नव्यासारखं कसं बनवायचं या लेदरच्या चप्पलला, किंवा तुमच्याकडे जर स्कूलमध्ये जाणारे जे छोट्या मुलांचे शूज असेल ते देखील तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकतात. तर बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे व्हॅसलीन, आणि व्हॅसलीनला अशा पद्धतीने आपल्याला यावरती लावायचं आहे. काहीच करायचं नाही आहे, फक्त व्हॅसलीन आपल्याला या लेदरवरती लावायची आहे. तुमच्याकडे पर्स असेल लेदरची, त्यावरती देखील तुम्ही याला अशा पद्धतीने लावून तुमची लेदरची बॅग आहे अगदी नव्यासारखी बनवू शकतात. आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. अगदी नव्यासारखी जी चप्पल असते किंवा जी बॅग वगैरे असते ती अगदी नव्यासारखी दिसायला लागते. एक प्रकारची चमक यामध्ये तयार होते. तर बघा, नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलांचे शूज असेल ब्लॅक कलरवाले, तर ते देखील तुम्ही अशाच पद्धतीने व्हॅसलीन लावून क्लीन करू शकतात. परंतु तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे जुन्या साडीसाठी. आता बघा, आपल्याकडे भरपूर महिला जुन्या साड्या वापरतात आणि त्या काही म्हणजे एखादा काठ खराब होतो किंवा एखादा पदराला फाटते किंवा अदर कुठला कलर वगैरे जातो, लेस खराब होते, आणि त्यामुळे आपण एवढ्या भारी साड्या टाकून देतो. कारण एवढीशी जरी साडी खराब झाली तर तिचा संपूर्ण साडीच आपल्याला टाकून द्यावी लागते. तर आज आपण या साडीचा अतिशय सोप्या पद्धतीने घरामध्ये रोजच्या कामामध्ये उपयोग कसा करू शकतो तेच या ठिकाणी बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे जे बिस्लरी बॉटलचं झाकण असतं ते झाकण घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित साडीला ठेवायचं आहे. सुरुवातीला मी चार वेळेस साडीला फोल्ड करून घेतलं होतं. आणि बघा, त्यानंतर आता जे पाण्याच्या बॉटलचे झाकण आहे खालच्या साईडने घेऊन वरती हाताने पकडून त्या ठिकाणी रबर बँडने याला व्यवस्थित पॅक केलेलं आहे. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्याला या ठिकाणी साडीला उलटं करायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे. तर बघा, आता मी या ठिकाणी एक पिलो घेत आहे आणि ज्या ठिकाणी आपण बिस्लरीच्या बॉटलचं झाकण लावलं त्यावरती सेंटरवरती व्यवस्थित पिलो ठेवायचे आहे. आणि उरलेला जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठलाही भाग जो आहे तो गोळा दिसणार नाही. साडी व्यवस्थित हाताच्या मदतीने सर्व ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित सेट करत राहायच्या आहे आणि त्यानंतर त्यावरती सर्व बाजू अशा ठेवायच्या आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने हे पिलो कवर या ठिकाणी तयार होणार आहे. हे बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही मेहनत किंवा कुठलाही खर्च या ठिकाणी आलेला नाही आहे. जुनीच साडी आपण घेतली होती जी की कुठे खराब झालेली असेल, तुमच्याकडे जुन्या साड्या असतील तर त्या साड्यांचा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच वापर करू शकतात. आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बघा, समोरची जी बाजू आहे ती बघू शकतात किती सुंदर दिसते आणि कुणालाच कळणार नाही की तुम्ही हे पिलो कवर जुन्या साडीपासून बनवलेलं आहे, ते पण न शिवता किंवा न कट करता. आणि इतकं सुंदर दिसतंय की बघा, असं वाटते की नवीनच आपण हे बाजारातून खरेदी केलेलं आहे. वरचा जो भाग आहे ज्या ठिकाणी आपण झाकण लावलेलं होतं तो भाग तर खरंच खूप सुंदर दिसतोय. तुम्ही याचा उपयोग सोप्यावरती ठेवण्यासाठी करू शकतात किंवा कारमध्ये देखील तुम्ही या पिलोला ठेवू शकतात. आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल. तुम्हाला हे पिलो कवर कसं वाटलं हे मला खाली छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे पिलो कवर तयार केले.
आणि त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बलून्ससाठी म्हणजे फुग्यांसाठी. आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि लहान मुलांचा बड्डे वगैरे काही प्रोग्राम असला की आपण हे बलून्स तर नक्कीच घरामध्ये आणत असतो, परंतु त्याचं काम झालं किंवा असे फुटलेले जे बलून्स असतात ते आपण टाकून देतो, याचा काही वापर करत नाहीत. परंतु तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का या बलून्सपासून आपल्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा या ठिकाणी आपण करू शकतो. तर बघा या ठिकाणी जो वरचा जो भाग आहे बलून्सचा तो मी या ठिकाणी कट केलेला आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा व्यवस्थित या बलूनचे जेवढे पण तुम्हाला गोलाकार असे तुकडे करता येईल तेवढे तुकडे कट करून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणत असाल की आपण या छोट्या छोट्या तुकड्यांचा काय वापर करू शकतो, तर बघा मी या ठिकाणी सुरुवातीला स्टार्टिंगचा जो भाग होता तो या ठिकाणी कट केलेला आहे. सेम त्याच पद्धतीने त्याच्यानंतरचा लगेचचा भाग होता गोलाकार तो देखील या ठिकाणी कात्रीच्या मदतीने कट केलेला आहे. तर बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपलं हे एक रबर बँड या ठिकाणी बलून्सचं तयार झालेलं आहे, जे की खूप मजबूत आहे. जेव्हा तुम्ही याला बनवून बघशाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की किती मजबूत हे रबर बँड या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही याचा वापर तुमच्या घरामध्ये छोटे मोठे काही पिशव्या पॅक करण्यासाठी याचा वापर करू शकतात. गाठ मारण्याऐवजी तुम्ही रबर बँडने त्याला पॅक करू शकतात. तर बघा आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरी बेड असतो आणि बेडशीटसुद्धा असतं, परंतु आपण व्यवस्थित केलेले जे सकाळी बेडशीट अंथरून ठेवतो त्यावेळेस त्याची परिस्थिती थोड्या तासानंतर अशा काही प्रकारची झालेली असते, कारण लहान मुलं बेडवरती उड्या मारतात, नाचतात, त्यामुळे पूर्ण जे बेडशीट आहे ते गोळा होतं आणि प्रत्येक वेळेस बेडशीट सारखं करायला आपल्याला खूप कंटाळवाणं वाटतं आणि आळस देखील येऊन जातो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या बेडशीटला गोळा न होण्यासाठी एक फिक्स आयडिया मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी, आणि बघा जो कोपरा असतो म्हणजे चारही जे कोपरे असते त्या ठिकाणी आपल्याला ही बांगडी लावायची आहे. तर बघा व्यवस्थित मी बेडशीटला अंथरून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा मी एक बांगडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला ही बांगडी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने जे आपण बलून्सचं जे रबर बँड बनवलं होतं ते रबर आपल्याला यावरती लावायचं आहे. आता बलून्सचंच रबर बँड का लावलं की ते खूप मजबूत आहे, यामुळे ते बांगडी जी आहे अगदी फिक्स राहते, बेडशीटसुद्धा हलत नाही, एका जागेवरच राहतं. तुम्ही कितीही ओढलं किंवा मुलं वगैरे कितीही बेडवरती नाचली तरीही बेडशीट अजिबात विस्कटणार नाही, गोळा होणार नाही. खूप कामी येणारी ही ट्रिक आहे, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी खूप मोठा असा फायदा होऊ शकेल. बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे बेडशीट या ठिकाणी पॅक केलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.